आजचा आपला अक्वेरियम फिश इतका युनिक आहे की ह्याची एंटायर बॉडी डल ग्रे कलरची आहे, पण ह्याची शेपटी सटक पिंक कलरची आहे. वेलकम टू 100 डेज 100 फिशेस. आज आहे दिवस 15वा आणि आजची आपली फिश व्हरायटी आहे पिंक टेल चॅल्सियस. बरं, दिसायला साधा आहे म्हटल्यावर स्वभावाने पण साधा असेल असं तुम्हाला वाटलं असेल. एखाद्या वेळेला टँकचे लाईट गेले किंवा टँकच्या समोरनं कोणी पास झालं किंवा पटकन फिल्टर ऑन झाला किंवा लाईट ऑन झाले तर हा मासा एखाद्या नर्वस ॲथलीट सारखा टँक मध्ये लिटरली शूट करत असतो. म्हणजे इकडनं तिकडे तिकडनं इतकं जास्त मुवमेंट याची असते आणि त्याच्यामुळे हा जर तुम्हाला ॲक्वेरियम मध्ये ठेवायचा असेल तर ॲक्वेरियमला लीड म्हणजे झाकण असणं गरजेचं आहे. हा ॲक्वेरियम फिश साऊथ अमेरिकेच्या अमेझॉन रिव्हर बेसिन किंवा ऑरिनोको रिव्हर सिस्टीम मधून येतो आणि पाण्याच्या वरच्या एरियामध्ये हा राहत असल्यामुळे झाडांवरनं पडणारे कीटक वगैरे हा सहज खातो. या माशाची स्पीड जास्त असल्यामुळे आपल्याला जर ह्याला ॲक्वेरियम मध्ये ठेवायचं असेल तर त्याला मोकळी जागा देणं गरजेचं आहे. छोट्या ॲक्वेरियम फिशेस सोबत ठेवू नका, म्हणजे निऑन टेट्रास, गप्पीज अशा फिशेस सोबत ठेवू नका. पण त्या पीसफुल बार्ब्स, जिओफेगस या व्हरायटी सोबत तुम्ही ह्याला ठेवू शकता. फिश फूड मध्ये ह्याला पेलेट्स देऊ शकता, प्रॉन्स देऊ शकता, श्रिम्प देऊ शकता, ड्राय ब्लडवर्म्स देऊ शकता. ह्या टाईपचं प्रोटीन रिच फूड ह्याला आपल्याला द्यायचं आहे. आजचा हा पिंक शेपटी असलेला मासा तुम्हाला माहिती होता का? तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि असंच एक एक्सक्लुझिव्ह फिश घेऊन लवकरच तुम्हाला भेटायला येईल. तोपर्यंत हा फिश कीप.